बारामती, महाबळेश्वर, फलटणची नगराध्यक्षपद निवडणूक पुढे ढकलली. बारामतीत नगराध्यक्षपदासह 7 प्रभागांमधली निवडणूक पुढे ढकलली. बारामती, फलटण, महाबळेश्वरचं मतदान आता 20 डिसेंबरला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 12 पैकी 4 नगरपरिषद निवडणुका पुढे ढकलल्या. कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी या 4 ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबद्दल कोर्टात अपील असल्यानं नगरपरिषद निवडणूक पुढे. राज्यातील निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेल्या 20 नगरपालिकांमध्ये अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर नगरपालिकेचा समावेश. नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय. यवतमाळ नगरपरिषद निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता. दिग्रस, पांढरकवडा आणि वणी येथील काही प्रभागांची निवडणूकही लांबणीवर जाण्याची चिन्ह. निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडण्यामागे न्यायालयीन कारण असल्याचं समोर. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची जाहीरनामा समिती. भाजपकडून मुंबईचा जाहीरनामा तयार केला जाणार. मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून समितीची घोषणा. भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन सर्वसामान्यांची मतं जाणून घेणार. अहिल्यानगरच्या जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात. आमदार रोहित पवारांचा रिक्षातून प्रचार. जामखेड शहरात रिक्षात बसून नागरिकांच्या गाठीभेटी. सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वरड नाका ते राजकोट किल्ल्यापर्यंत बाईक रॅलीचं आयोजन. माजी आमदार वैभव नाईक यांचाही बाईक रॅलीत सहभाग. धाराशिव परंडाभूम येथील नगरपालिका निवडणुकीमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्वपक्षीय एकवटले. भूम परंडा नगरपालिका निवडणुकीसाठी सावंत मैदानात. शहर पिंजून प्रचार सुरू. परभणीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग. उमेदवारांकडून शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. परभणीच्या सेलूमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत. संगमनेर नगरपालिका निवडणुकीत भावजाईसाठी आमदार अमोल खताळ मैदानात. अमोल खताळ यांचा पालिका निवडणुकीत सत्यजित तांबेंशी सामना. खताळ यांच्या भावजाई विरोधात सत्यजित तांबे यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात. उरण ईश्वरपूर निवडणुकीत भावाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी भावाने सांभाळली प्रचाराची धुरा. भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगेंना नगराध्यक्ष बनवण्यासाठी भाऊ चिमण डांगेंचा प्रचार. डोंबिवली पूर्वेकडील कुंभारखांड पाडा गणेश घाटावर शिवसेना भाजप कार्यकर्ते आमने सामने. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमात जाण्यास मज्जाव केल्याचा आरोप करत घोषणाबाजी. पालघर नगर परिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 14 मध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. भाजपचे पदाधिकारी अशोक अंबुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मंडपातच भाजप कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. पालघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. सातारा शहरात शिवसेनेला प्रचंड प्रतिसाद. प्रभागातल्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कम उभं राहण्याची मंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. अहिल्यानगरच्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 9 उमेदवार. 21 वर्षांच्या युवतीला देखील राष्ट्रवादीकडून उमेदवारी. प्रचारार्थ संग्राम जगताप यांच्याकडून रॅली. इच्छुक उमेदवार वाढल्यामुळे स्वतंत्र लढावं लागतंय. संग्राम जगताप यांचं स्पष्टीकरण. भंडाऱ्यामध्ये नाना पटोलेंचा गृह मतदारसंघ असलेल्या साकोलीत नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या सेनेसोबत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली. सुनील फुंडेंचा नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचार. तासगावात खेळाच्या मैदानात नगरपरिषदेचा प्रचार. तासगाव नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विद्या चव्हाण धाबुगडे यांनी साधला खेळाडू मतदारांशी संवाद. माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचे पालकमंत्री गोरेंच्या आरोपाला सडेतोड उत्तर. मी शंकरराव मोहिते पाटील यांचा नातू. असेल हिंमत तर आत टाकून दाखवा असं म्हणत आव्हान. मुंबई काँग्रेसने स्वबळाची घोषणा केल्यावर आज मुंबई काँग्रेस जाहीरनामा प्रसिद्ध करणार. आज मुंबईतल्या वाढत्या प्रदूषणासंदर्भात जाहीरनामा प्रसिद्ध. मुंबईतील प्रदूषण कसं कमी करणार या संदर्भातला जाहीरनामा. नाशिकच्या तपोवन येथील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्ष एकत्र. ज्या वृक्षांवर फुल्या मारल्या त्याच वृक्षांवर विविध पक्षांकडून गमछा बांधत वृक्षतोडीचा निषेध. तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी नाशिककर आक्रमक आंदोलनात. आता ठाकरेंची शिवसेना आणि हिंदू महासभेची उडी. ठाकरेंच्या शिवसेनेचं तपोवनात आंदोलन. कुंभमेळ्यानंतर तपोवनाची जागा सरकारी कामासाठी वापरतील. शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंदांकडून राज्य सरकारची कानउघडणी. वृक्षतोडीमुळे कुंभमेळ्याच्या सणाचा आनंद नाहीसा होईल. शंकराचार्यांनी व्यक्त केली खंत. पुण्यातल्या नवले पुलावर परिसरात पुन्हा स्थानिकांचं आंदोलन. नरे गावातील नागरिकांनी लवले ब्रिज कात्रज बोगदा मृत्यूचा सापळा मानल्याच्या निषेधार्थ पुकारलं आंदोलन. लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला मुंबईत परवानगी मिळण्याची शक्यता. शिवडीमध्ये 19 ते 21 डिसेंबर दरम्यान सनबर्न फेस्टिवलचं आयोजन. सनबर्नमध्ये अंमली पदार्थांचं सेवन. गोव्यात नाकारली होती परवानगी.
शेतकऱ्यांसाठीच्या फार्मिंग एअरपोर्टचा डीपीआर तयार. केंद्र सरकार पुढेही प्रस्ताव मांडला. धाराशिवमध्ये परंडा इथल्या सभेत माजी मंत्री तानाजी सावंतांनी मांडली संकल्पना. शेतकऱ्यांचा माल जगात पोहोचवण्यासाठी फार्मिंग एअरपोर्ट तयार करणे. नाशिकच्या देवळालीमध्ये एकाच कुटुंबातले 4 मृतदेह आढळले. फुले माळीवाडा इथली घटना. पती पत्नीसह दोन्ही मुलांच्या मृतदेहात समावेश. पोलीस घटनास्थळी तपास सुरू. गोंदियाच्या जांभळी दोडके इथल्या जंगलामध्ये आढळला वृद्धाचा छिन्नविछिन्न अवस्थेतला मृतदेह. वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा संशय. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील एकोडी इथे विहिरीत आढळला अर्भकाचा मृतदेह. गंगाझरी पोलिसांनी घेतली घटनेची नोंद. यवतमाळमध्ये नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सचा अपघात. एकाचा मृत्यू, 10 जण गंभीर जखमी. जखमीवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार. बुलढाण्यामध्ये गूढरित्या बेपत्ता झालेल्या दाम्पत्याचा अपघात. वडनेर भोलजी नजीक असलेल्या विहिरीत कार पडली. तेलंगणातून जळगावच्या दिशेने निघालेलं दाम्पत्य रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्यानं उडालेली खळबळ. चंद्रपूरच्या रेल्वेच्या धडकेमध्ये वाघिणीचा मृत्यू. राजुरा तालुक्यातल्या विहिरगाव इथली घटना. मयत वाघीण 3 ते 4 वर्षांची असल्याची प्राथमिक माहिती. जळगावमध्ये महसूल कर्मचारी रात्रीच्या वेळी वाळूवर कारवाईला जात असताना मुक्ताईनगर रस्त्यावर दिसला पट्टेदार वाघ. वाघाला पाहून महसूल कर्मचाऱ्याची तारांबळ. व्हिडिओ समोर. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील चौंद्याणे मुंजवाड रस्त्यावर आढळलं बिबट्याचं पिल्लू. आमदार बोरसे आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखत पिल्लाला सुरक्षित स्थळी हलवलं. जनावरं सुरक्षित ठिकाणी बांधावी, वन विभागाचं आवाहन. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू. तिरोडा तालुक्यातल्या इंदोर मधली घटना. वडिलांसोबत शेतात असताना बिबट्याचा मुलीवर हल्ला. 2 महिन्यापूर्वीच मुरगाव अर्जुनीमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. गोंदियातील बनावट नोटा फसवणुकीतील मुख्य सूत्रधार नायर अखेर जेरबंद. 1 कोटी रुपयाची केली होती फसवणूक. गोंदिया पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. ठाण्याच्या मध्ये 5,20,000चा प्रतिबंधित गुटखा जप्त. आरोपी फरार. गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकांची कारवाई. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. हिंगोलीमध्ये मोबाईलवर श्रीराम बांगर यांचं स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण. श्रीराम बांगर, संतोष बांगर यांचे भाऊ, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. घोडबंदर रोडवर 6 डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल. कॅडबरी मेट्रो स्टेशनवर छताच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत वाहतुकीत बदल. ठाणे शहर वाहतूक शाखेकडून अधिसूचना जारी. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहराजवळ प्रचंड वाहतूक कोंडी. नगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईतले कोकणवासी गावाकडे निघाले. महामार्गावरील माणगाव इंदापूर शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा. ठाणे नाशिक रस्त्यावर काही तासांपासून वाहतूक कोंडी. माजिवडा भिवंडी दरम्यान वाहतूक कोंडी. नाशिककडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. पुरंदरच्या खळदमध्ये पार पडला बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा विवाह सोहळा. सूरज आणि संजना लग्न बंधनात. विवाह सोहळ्याला बिग बॉस मधल्या कलाकारांची उपस्थिती. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी राहुल गांधींवर नवा FIR. सोनिया गांधी राहुल गांधींसह 6 जणांना केला आरोपी. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केला. व्हॅटिकनमध्ये नाताळ उत्सवाच्या तयारीसाठी सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये मोठं झाड. व्हॅटिकन यावर्षी नाताळ उत्सवाची जाहीर तयारी. सेंट पीटर्स स्क्वेअरच्या मध्यभागी उभारलं 27 मीटरचं उंच झाड. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये अस्वलाची दहशत. रस्त्याच्या मधोमध आढळलं अस्वल. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. कॅलिफोर्नियामध्ये स्टॉकटन भागात गोळीबार. हल्लेखोराचा बर्थडे पार्टीत बेछूट गोळीबार. 4 जणांचा जागीच मृत्यू, 10 जण जखमी. जखमींमध्ये 9 ते 12 वर्षांच्या मुलांचाही समावेश. श्रीलंकेत चक्रीवादळामुळे नुकसान. भारताची मदत. वादळग्रस्त भागात बचावकार्य सुरू. 2 चेतक हेलिकॉप्टर बचाव कार्यात तैनात. इंडोनेशियामध्ये इतिहासातील सर्वात विनाशकारी महापुराचा कहर. रस्ते, रेल्वे ट्रॅक, रहिवासी इमारती, सगळीकडे पुराचं साम्राज्य. 4,000 कुटुंबांचं स्थलांतर. 300 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती. रशियाच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली कार्यक्रमाला मोठा धक्का. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी. प्रक्षेपणानंतर काही सेकंदातच अपयशी. क्षेपणास्त्राच्या स्फोटामुळे जमीन भूकंपासारखी हादरली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.